मित्रांनो, नरखेड शहरातील हा सर्वात मोठा पूल म्हणजेच हा सावरगाव बस स्टॉपवरून सरळ रविवार बाजाराकडे जातो आणि रात्रीच्या वेळेचा हा तुम्ही नजारा पाहू शकता. या पुलावर लाईटची कुठलीही सुविधा नाही. कसे काय नागरिक या पुलावरून जाणे येणे करतात आणि इतके वर्ष झाले या पुलाची दुरुस्ती झाली, पण या पुलावर अजूनपर्यंत एकही लाईट येथील प्रशासनाने लावलेला नाही. का बरं लावलेला नाही याचं उत्तर आता तेच देतील. आणि संपूर्ण रात्री या ठिकाणी अंधार असतो, अपघात होण्याची शक्यता असते. नाम शेख इकबाल है। क्या नाम है आपका? मेरा नाम शेख इकबाल। आप रोज रात को इस पुलिया से जाना ना करते? हाँ ठीक। तो मेरे को बताओ, रोज मैं 7:30 से पौने 8 के दरमियान जाता हूँ। तो आप उनसे जाते हैं, आपको डर नहीं लगता? नहीं। क्योंकि इस पुलिया पे अभी तक नगर परिषद वालों ने, प्रशासन ने एक भी लाइट नहीं लगाया। नहीं लगाया क्यों नहीं लगाया? क्योंकि अब यहाँ पे मुझे रोज आदत सी पड़ गई, अब क्या करें लाइट में। लगाना चाहिए, यहाँ पे लाइट लगानी चाहिए। लाइट लगाना चाहिए, दुर्घटना हो सकती है। दुर्घटना हो सकती है, हाँ। लाइट लगाना चाहिए। हाँ आप इतने सालों से जाना ना कर रहे, हाँ। लाइट जरूरी है। हाँ, मैं करीबन अभी कंटिन्यू 2.5 महीने से जा रहा हूँ और सुबह 5:30 बजे जाता हूँ, अंधेरा रहता। सुबह 5:30 बजे नमाज होती है, जब भी जाता हूँ। सिर्फ यहाँ पर एक लाइट होना जरूरी है, क्योंकि हमको यहाँ से सुबह 5:30 बजे और शाम को 7:30 बजे गुजरना पड़ता है नमाज के लिए। और हमारी दुर्घटना होने का डर है, क्योंकि रास्ता ये अंधेरे में है। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा सर्वात व्यस्त असलेला नरखेड शहरातील सर्वात मोठा पूल आहे आणि संपूर्ण अंधार असतो या पुलावर. नागरिकांना, जे नागरिक पैदल जातात त्यांना सर्वात जास्त भीती वाटते की या ठिकाणी लवकरात लवकर नगर परिषद नरखेड प्रशासनाने लाईटची व्यवस्था करावी, अशी या नरखेड शहरातील नागरिकांची मागणी आहे. हो, तुम्ही नरखेडलाच राहतात का? हो. मला सांगा, रोज या तुम्ही मोठ्या पुलावरून जाणे नाही करत असाल, हो, तुम्हाला कधी भीती नाही वाटली का? भीती वाटते बा, माझ्या गाडीला लाईट कुठला आहे पाहिजे, चांगली दोन्ही सपोर्ट पाहिजे असं वाटते मला. कारण की आमची गाडी बी जुनी असल्या कारणाने लाईटाची व्यवस्था झाली पाहिजे पुलावर रस्ता बाजूला. आणि रविवारी सर्वात जास्त वाहतूक असते, हो नाही बाजारांची लोक जाणे करतात, हो, पण मोठा अपघात होण्याची शक्यता आहे की आहे, इथे शक्यता आहे ना. मग काय वाटते तुम्हाला, नगर परिषद नरखेड प्रशासनाने याकडे लक्ष देऊन याकडे लाईट लावलं पाहिजे का पाहिजे? लाईट लावला पाहिजे, तो केव्हा लावलं पाहिजे? तेव्हा म्हणजे अपघात व्हायच्या आधीच लावले पाहिजे असं आधी लावलं पाहिजे. बघा या ठिकाणी रस्ता बघा, एकही या ठिकाणी लाईट नाही, सर्वात जास्त वाहतूक. भैया, आप कितने सालों से इस पुलिया से जाना ना कर रहे? 25-30 साल हो गए। 25-30 साल हो गए। तो आपको पुलिया के ऊपर से जाते हुए कभी डर नहीं लगता? लगता है। डर लगता है, क्योंकि इस पुलिया के ऊपर एक भी लाइट नहीं लगाई आजकल, ठीक है? आज तक नगर परिषद नरखेड वालों ने एक भी लाइट नहीं लगाई है। कभी भी हादसा हो सकता है, नहीं हो सकता है? हो सकता है। संडे के दिन सबसे ज्यादा भीड़ रहती है, बराबर? हाँ, गाड़ियां जाती है, लोग पैदल जाते, सभी को डर लगता। सभी को लेकिन अभी तक नगर परिषद वालों ने इस पुलिया के ऊपर एक भी लाइट क्यों नहीं लगाई? क्या लगता है आपको? लगना चाहिए। लगना चाहिए, लाईट लगनी चाहिए. हाँ। जी, शुक्रिया. व्यवस्था बघा या पुलाची, या ठिकाणी लाईट्स नाही आहे, व्यवस्था बघा, अंधार. पैदल चालणाऱ्या लोकांना या ठिकाणी सर्वात जास्त त्रास होतो. अंधार बघा, या ठिकाणचा अंधार बघा, तुम्ही पाहू शकता. जेव्हा गाडी येते, गाडीचा लाईट या पुलावर पडतो, तेव्हाच या ठिकाणी थोडा उजेड होतो. तुम्ही पाहू शकता, संपूर्ण अंधार आहे. अपघात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी नरखेडच्या मोठ्या पुलावर. या ठिकाणी लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावे आणि या ठिकाणी लाईट्स लावण्याची व्यवस्था करावी, अशी नरखेड शहरातील या पुलावरून जाणे करणाऱ्या नागरिकांची एक कळकळीची विनंती आहे. सर्वात जास्त वाहतूक रात्री सर्वात जास्त वाहतूक, पण एकही या ठिकाणी लाईट्स नाही. अपघात होण्याची शक्यता आहे, याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. किती वर्ष झाली पुलाची दुरुस्ती झाली, पण लाईट्स लावलेली नाही. सांगा, तुम्ही नरखेडला राहता, या गावामध्ये तुम्ही रोज रात्री या पुलावरून जाण्याने करता, भीती वाटत असेल ना कधी? हा, किती वर्ष झाली लाईट्स नाही आहे? भरपूर वर्ष झाले. रविवारी सर्वात जास्त भीड असते, जाण्यानं त्रास होते, अपघात होण्याची शक्यता आहे.
मला सांगा या ठिकाणी लाईट लावले पाहिजे की नाही पाहिजे? लावले पाहिजे ना? लावले पाहिजे की नाही? उजेड पाहिजे ना थोडा थोडा. सर्वात जास्त वाहतूक रात्रीच्या वेळेस या पुलावरून जाण्याने करतात लोक. मेन रोड पडते हा, बरोबर आहे.